Good morning, students. Class 5th subject English. मागच्या तासाला आपण द लिटल रेड हेन या गोष्टीविषयी पूर्ण गोष्ट आपण वाचलेली आहे आणि वाचल्यानंतर त्याच्यामधील जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्दांचा अर्थ तुम्हाला मागच्या तासाला सांगितलेला आहे. तर आता आपण पान नंबर 16 वरील द लिटल रेड हेन ही जी छोटीशी गोष्ट आहे, एका कोंबडीची गोष्ट, तिचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर सर्वांनी पुस्तकामधील पान नंबर 16 वरील ही गोष्ट आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. पहा, चित्रही नीट लक्षात घ्या, त्याच्यावरूनही आपल्याला बरीच गोष्ट समजणार आहे चित्रावरूनही. A little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. One day she found a few grains of wheat. A little red hen lived on a farm. एक छोटीशी लाल रंगाची कोंबडी शेतावरती राहत होती. With a cat, कोणाबरोबर? एक मांजर, a dog, एक कुत्रा, and a duck, आणि एक बदक. यांच्या बरोबर ही कोंबडी एका शेतावरती राहत होती. म्हणजे एका शेतावरती एक कोंबडी, एक बदक, एक मांजर आणि एक कुत्रा असे एका शेतावरती सर्व 4 जण राहत होते. वन डे, मग एक दिवस काय झालं? सी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. सी म्हणजे कोण? ती कोंबडी. तर त्या कोंबडीला काही गव्हाचे दाणे सापडले. पहा, त्या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये दिलेलं आहे ते 3 जण निवांत बसलेले आहेत. कोंबडी त्या ठिकाणी आहे आणि तिच्या समोर काही दाणे आपल्याला दिसत आहेत. ते गव्हाचे दाणे आहेत. तर काही गव्हाचे दाणे तिला त्या ठिकाणी सापडले. मग ही 3 जण निवांत आराम करत बसलेली आहेत आणि ती मात्र त्या ठिकाणी ते गव्हाचे दाणे पाहत आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये पहा, त्यामध्ये Who will sow the wheat? She said. सी म्हणजे कोण? एसएची. शी म्हणजे ती म्हणजे कोण? ती कोंबडी, लिटल रेड हेन. Who will sow the wheat? आता काल च्या तासाला आपण अभ्यासलेला आहे शब्द सो म्हणजे पेरणे, SOW. मग ती काय कोंबडी म्हणते की आता हे आपल्याला दाणे सापडलेले आहेत, तर हे दाण्यापैकी हे दाणे कोण पेरेल बरं? Who will sow the wheat? हे गव्हाचे दाणे कोण पेरेल? ती म्हणाली. She said. Not I, said the duck. बदक जो होता तो बदक म्हणाला, मी नाही. Not I म्हणजे मी नाही. Not I, said the cat. ती मांजर जी आहे तर ती मांजरही म्हणाली, मी पण नाही. Not I, said the dog. तो जो कुत्रा आहे तर तो कुत्राही म्हणाला, मी पण नाही. म्हणजे हे तिन्ही बदक, मांजर आणि कुत्रा आहे, तिघही त्या ठिकाणी म्हणाले की आम्ही पेरणार नाही, मी पेरणार नाही. म्हणजे तिनं पहिल्यांदा विचारले की बाबा कोण पेरेल? हे गव्हाचे दाणे आपल्याला सापडलेले आहेत, तर मग आता हे दाणे आपण तुमच्यापैकी कोण पेरेल असं तिनं विचारलं. परंतु ते तिघही तिला त्या ठिकाणी काय म्हणाले की मी नाही, मी नाही, मी नाही, असं तिघही तिला त्या ठिकाणी म्हणाले. Very well then, said the little red hen.
मग त्या तिघांचंही उत्तर ऐकल्यानंतर ती छोटीशी लाल रंगाची कोंबडीच म्हणाली, ती छोटीशी कोंबडीच त्यांना म्हणाली, ठीक आहे, तर कोणीच नाही तर ठीक आहे, आय विल, मीच पेरते. सो सी सोड द बीट. मग तिनं काय केलं, ते जे तिला धान्य सापडलेलं होतं गव्हाचं ते तिनं पेरलं. पहा त्या पुढच्या चित्रामध्ये ते आपल्याला दिसतं आहे. तिला ते गव्हाचे बीज सापडलेले आहेत ते तिनं त्या ठिकाणी काय केलं, पेरायला सुरुवात केली. मग तिनंच त्या ठिकाणी ते गव्हाचे दाणे पेरून टाकले. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिला सापडलेले गव्हाचे धान्य किंवा गव्हाचे दाणे तिनं जमिनीमध्ये पेरले. आता पुढे पहा. आफ्टर सम टाइम, काही कालावधीनंतर, द व्हीट ग्रीव टॉल विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन. काही दिवसानंतर मात्र काय झालं, तो जो गहू होता तर तो गहू त्या ठिकाणी पूर्णपणे त्याची वाढ झाली, उंचची उंच त्या ठिकाणी वाढला. विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन, आणि त्याच्या लोंब्याही त्या ठिकाणी भरून आल्या. म्हणजे गव्हाने त्याच्या लोंब्याही भरभरून आल्या. पूर्ण त्या लोंब्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गहू भरलेले होते. हु विल कट द व्हीट, आस्क्ड द लिटल रेड हेन. पुन्हा त्या कोंबडीनं आपल्या त्या 3 मित्रांना विचारलं की बाबा आता गहू तर आपण पेरला, तो सुंदर छान आलाय आणि आता त्याची काढण्याची वेळ झालेली आहे, तर हु विल कट द व्हीट, तर कोण हा गहू काढेल बरं, किंवा कोण कापेल, असं तिनं त्या तिघांनाही विचारलं. नॉट आय सेड द डक, बदक म्हणाला मी नाही. नॉट आय सेड द कॅट, मांजरही म्हणाली मी पण नाही. नॉट आय सेड द डॉग, कुत्राही त्या ठिकाणी म्हणाला मी पण नाही. अशा पद्धतीनं तिघांनीही उत्तर त्या ठिकाणी दिलं की मी पण नाही, मी पण नाही. व्हेरी वेल देन, मग ती पहिल्यासारखंच म्हणाली ठीक आहे तर. सेड द लिटल रेड हेन, आय विल, मीच करेन. सो सी कट द व्हीट, मग तिनं काय केलं, तो जो आलेला गहू होता तर तो गहू कापून घेतला. पहा त्या चित्रामध्ये ते गहू कापते हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन, आय विल, सो सी कट द व्हीट. मग तिनं ते सर्व गहू कापून घेतला. आता पुढं, नाव सी सेड हु विल थ्रेश द व्हीट. आता याच्यामधला थ्रेश, THRESH, थ्रेश हा शब्द महत्वाचा आहे. थ्रेश करणे, थ्रेश म्हणजे काय, मळणी करणे किंवा धान्य जोडपणे. बरोबर, त्या गव्हाच्या लोंब्यांमधून गहू वेगळा करणे, त्याला थ्रेश म्हणतात, म्हणजे मळणी करणे. म्हणजे जसं आपण कापणी झाल्यानंतर मशीन मध्ये टाकून गहू वेगळा करतो त्या पद्धतीने त्याला थ्रेश. मग आता नाव सी सेड हु विल थ्रेश द व्हीट, मग ती म्हणली की आता मी कापणी केलेली आहे, मग आता हा गहू कोण त्याची जोडपणी करेन बरं, कोण हे धान्य जोडपून त्यातून गहू वेगळा करेल, असं तिनं परत सर्वांना प्रश्न विचारला. पहा प्रत्येक कामाच्या वेळेस ही कोंबडी काय करते, सगळ्यांना प्रश्न विचारते की बाबा कोण करेल हे काम, कोण करेल, असं सगळ्यांना विचारलेलं आहे. नॉट आय सेड द डक, बदक म्हणाला मी नाही. नॉट आय सेड द कॅट, मांजर ही त्या ठिकाणी म्हणाली मी पण नाही. नॉट आय सेड द डॉग, डॉग सुद्धा म्हणाला, कुत्रा सुद्धा म्हणाला की मी पण नाही. म्हणजे पुन्हा त्या तिघांनी तशीच उत्तरं दिली.
की मी नाही, मी नाही, मी नाही, हे की नाही. पहिल्यांदा ती म्हणली की बाबा कोण गहू पेरेल, तर तिघं पण म्हणाली आम्ही नाही. परत तिने विचारले की आता हा गहू कापणीला आलेला आहे, कोण कापेल, तरी पण तिघं पण म्हणाली नाही. नाव आता तो गहू मळणी करायचा आहे, तो गहू काय करायचा आहे, जोडपून त्यातून गहू बाजूला करायचा आहे, तरी पण हे तिघं पण त्या ठिकाणी काय म्हणत आहेत, मी नाही, मी नाही. व्हेरी वेल देन, ठीक आहे तर, सेड द लिटल रेड हेन. पुन्हा ती कोंबडी तसंच म्हणाली की ठीक आहे तर, नका करू, आय विल, मी करते. सो सी थ्रेश्ड द व्हीट. आणि अशा पद्धतीने तिने काय केलं, गव्हाची मळणी केली. त्या पुढच्या चित्रामध्ये दिसतंय पहा, किती खाली एक दगड आहे आणि त्या दगडावरती ती गव्हाच्या लोंब्या जोरजोरात आपटते आहे आणि त्याच्यामधून ते गहू बाहेर काढते आहे, म्हणजे ती गव्हाची झोडपणी करते आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिनं काय केलं, तो गहू सर्व झोडपून काढला, सर्व गहू वेगळे केले. आता पुढच्या पानावरती 17 पान नंबरवरती पहा. When the wheat was threshed, she said. आता सर्व गहू मळणी करून झाल्यानंतर पुन्हा तिनं विचारलं, म्हणजे आता गहू तयार झालेला आहे, गव्हाची झोडपणी झालेली आहे, आणि मग तिनं त्या ठिकाणी आपल्या मित्रांना त्या ठिकाणी विचारलं, हू विल ग्राइंड द व्हीट, की बाबा आतापर्यंत सर्व काम मी केलेलं आहे, तर आता हे जे गहू तयार झालेले आहेत तर त्या गव्हाची कोण दळेल बरं, हे गहू कोण दळेल. हू विल ग्राइंड द व्हीट, ग्राइंड GRIND, ग्राइंड म्हणजे दळणे, तर हे गहू कोण दळेल, असं तिनं त्या ठिकाणी प्रश्न विचारला. नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग. व्हेरी वेल देन, सेड द लिटल रेड हेन, आय विल, सो सी ग्राउंड द व्हीट. मग पहिल्यांदा तो बदक म्हणाला नॉट आय, मी नाही. नॉट आय सेड द कॅट, मांजर ही त्या ठिकाणी म्हणाली मी पण नाही बाबा. नॉट आय सेड द डॉग, तो कुत्रा जो होता तर तो कुत्राही त्या ठिकाणी म्हणाला मी पण नाही. म्हणजे पुन्हा तशीच उत्तर त्या तिघांनीही तिला दिली की मी नाही, मी नाही, मी नाही. मग आता त्या ठिकाणी ती कोंबडी म्हणाली ठीक आहे, व्हेरी वेल देन, ठीक आहे तर, आय विल, मीच करेन. सो सी ग्राउंड द व्हीट. मग तिनं काय केलं, ते गहू दळले. पहा त्या पुढच्या चित्रामध्ये एक जात दिसत आहे आणि त्या जात्यावरती गहू दळते आहे. पहा मग तिनं ते गहू दळून त्या ठिकाणी त्याचं पीठ बनवलं. अशा पद्धतीनं आतापर्यंत सर्व कामं तिनं त्यांना विचारली, परंतु कुणीही त्या ठिकाणी तिला उत्तर दिलं नाही आणि तिनं स्वतःच ती सर्व कामं केलेली आहे. When the wheat was ground into flour, flour FLOUR, flour म्हणजे पीठ, फ्लोअर मिल MILL, फ्लोअर मिल म्हणजे गिरणी, ठीक आहे, पिठाची गिरणी, आणि फ्लोअर म्हणजे पीठ. मग when the wheat was ground into flour, आणि जेव्हा ते गव्हाचं पिठात रूपांतर झालं किंवा गव्हाचं पीठ बनवलं, त्यावेळेसही तिने विचारलं. सी सेड, ती म्हणाली. बघा प्रत्येक कामाच्या वेळेस ती विचारते आहे की हे कोण करेल, हे कोण करेल. हू विल बेक द ब्रेड, हू विल बेक द ब्रेड. आता बेक म्हणजे भाजणे आणि ब्रेड, ब्रेड म्हणजे आता आपल्याला माहित आहे ब्रेड, पाव. तर हा ब्रेड आता कोण भाजेल बरं, म्हणजे आता या गव्हाच्या पीठ बनवलेलं आहे, आता या पिठापासून आपण ब्रेड बनवूया. तर हा ब्रेड मात्र आता कोण भाजेल, भट्टीमध्ये त्याला कोण भाजेल बरं, असं तिनं त्या सर्वांना प्रश्न विचारला.
नॉट आय सेड द डक. बदक म्हणाला मी नाही. नॉट आय सेड द कॅट. मांजर ही म्हणाली मी नाही. नॉट आय सेड द डॉग. कुत्राही म्हणाला मी पण नाही. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी काम सांगितल्यानंतर हे तिन्ही मित्र तिला नाही म्हणाले. म्हणजे काम करत असताना कुणीही त्या ठिकाणी होय मी काम करतो असं त्या ठिकाणी तिला कुणीच म्हणाल नाही आतापर्यंत. व्हेरी वेल देन. ती म्हणाली ठीक आहे तर. सेड द लिटल रेड हेन. ती छोटीशी लाल रंगाची कोंबडी म्हणाली ठीक आहे तर नका करू. आय विल. मीच करेन. अँड सी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि तिनं सुंदर असा पावाचा तुकडा त्या ठिकाणी भाजून काढला. पहा त्या ठिकाणी त्या चित्रामध्ये दिसत आहे एक ओव्हन आहे, भट्टी आहे, त्याच्यामध्ये तिनं पाव बनवला आणि तो भाजून घेतलेला आहे आणि परत बाहेर काढलेला आहे. अशा पद्धतीनं आतापर्यंतची सर्व कामं तिनं सर्वांना विचारली, परंतु त्या ठिकाणी कुणीही तिला उत्तर दिलं नाही की आम्ही करतो म्हणून. सगळेजण नाही नाहीच म्हणाले. आता पुढे काय होतं बघा. देन सी सेड हू विल ईट द ब्रेड. देन सी सेड हू विल ईट द ब्रेड. मग आता ती म्हणाली की आता ब्रेड तयार झाला. बरोबर. पहिल्यांदा काय झालं, तिला गव्हाचे दाणे सापडले, तिनं ते पेरले, पेरल्यानंतर त्याची कापणी केली, कापणी झाल्यानंतर परत त्याची मळणी केली, मळणी केल्यानंतर ते दळून घेतले आणि दळल्यानंतर त्याचा ब्रेड बनवलाय. आणि आता ब्रेड बनवल्यावर सुद्धा ती त्या ठिकाणी विचारते आहे. काय विचारते आहे? हू विल ईट द ब्रेड. आता हा ब्रेड कोण खाईन? ओ आय विल सेड द डक. तो बदक आतापर्यंत मी नाही म्हणणारा बदक काय म्हणतोय? ओ आय विल. मी खाईन असं पहिल्यांदा बदक म्हणाला. ओ आय विल सेड द कॅट. मांजर सुद्धा म्हणाली मी खाईन. ओ आय विल सेड द डॉग. कुत्राही म्हणाला मी खाईन. ओ नो यू वोंट सेड द लिटल रेड हेन. त्यावेळेस मात्र ती कोंबडी सर्वांना म्हणाली नाही, आता तुम्ही ते खाऊ शकणार नाही. आय विल. मीच खाईन. कारण का आतापर्यंत जेवढी पण कामं तिनं सांगितली होती तर ती सर्व कामं सांगत असताना एकाने तिला हो म्हटलेलं नाही मी करतो म्हणून. आणि खायच्या वेळेस मात्र सर्वजण म्हणत आहेत की मी खाईन. आता मात्र ती म्हणते की आता तुम्ही नाही, आता मीच खाईन. मग ती कोंबडी काय करते? अँड सी कॉल्ड हर चिक्स. मग तिनं काय केलं? आपल्या सर्व पिल्लांना बोलवलं. अँड दे ऑल ॲट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि त्या सर्वांनी मिळून, त्या कोंबडीनं आणि तिच्या लहान पिल्लानं मिळून सर्वांनी तो ब्रेडचा तुकडा बनवलेला, पाव बनवलेला आनंदाने त्या ठिकाणी खाऊन टाकला. म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य काय सांगता येईल आपल्याला की काम करायला नको, परंतु त्याचा लाभ मात्र आपल्यालाच हवा, असं या गोष्टीवरून तात्पर्य आपल्याला मिळतं आहे. दुसरा मुद्दा काय आहे पहा. नंबर द पिक्चर्स टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर. ट्राय टू राईट सेंटेन्सेस अबाउट ईच. खालील चित्रे योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रमांक द्या. म्हणजे खाली जे चित्र दिसत आहेत तर ती चित्र या गोष्टींमधलीच आहेत, परंतु ती उलट सुलट चित्र त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचा क्रम लावायचा आहे, योग्य तो क्रम लावायचा आहे. प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. तर प्रत्येक चित्र आहे तर त्या चित्राविषयी एखादं वाक्य लिहिण्याचा तुम्ही काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे. पहा त्या ठिकाणी ती चित्र जी दिसत आहेत आपल्याला, तर त्या चित्रामध्ये काय काय दिलेलं आहे की ती कोंबडी आहे
पहिल्या चित्रामध्ये कापणी करते आहे, दुसऱ्या चित्रामध्ये ब्रेड भाजते आहे, तिसऱ्या चित्रामध्ये मळणी करते आहे, चौथ्या चित्रामध्ये सर्वजण मिळून खात आहे, पाचव्या चित्रामध्ये ती गव्हाचं बी त्या ठिकाणी पेरते आहे आणि सहाव्या चित्रामध्ये ती दळण दळते आहे पहा. तर आता याचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. मग योग्य क्रम काय आहे? पहिला क्रम काय येणार आहे? काम काय येणार आहे? ते गव्हाचं बी पेरणे आहे का नाही? मग ते पेरणीचं चित्र कोणतं आहे? त्याच्यानंतर दुसरं काय आहे? दुसरी प्रक्रिया काय असणार आहे? कापणी आहे का नाही? त्या पिकाची कापणी करणे. त्याच्यानंतर मळणी, आणि मळणीनंतर दळणे, आणि दळण्यानंतर ते भाजणे, आणि भाजल्यानंतर खाणे. अशा त्या 6 स्टेप्स. परंतु ते चित्र जे आहे तर त्या चित्रांना तुम्ही क्रमांक द्यायचा आहे. पहिल्यांदा कोणता आहे, दुसऱ्यांदा कोणता आहे, 3 नंबरला कोणता आहे, 4 नंबरला कोणता आहे, 5 ला कोणता आहे आणि 6 ला कोणता. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही काय द्यायचं? क्रमांक द्यायचे आहेत आणि योग्य ते क्रमांक लावून त्या प्रत्येक चित्राविषयी एक वाक्य लिहायचं आहे. अशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला असणार आहे. खाली वाक्य काय दिले? ओ नो यू वोंट, आय विल. आता तुम्ही नाही, तुम्ही खाऊ शकत नाही. आय विल, मीच खाईन, असं ती त्या सर्वांना म्हणाली. अशा पद्धतीनं हे लिटल रेड हेन, द लिटल रेड हेन ही छोटीशी गोष्ट होती. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की काम केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही, किंवा कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. त्या कोंबडीनं कष्ट केलं, तिला बिया सापडल्या, त्याच्यानंतर तिने त्याची पेरणी केली, तिनंच त्या ठिकाणी कापणी केली, तिनंच त्याची मळणी केली, परत तिनं काय केलं? ते पीठ दळून घेतलं, त्याच्यानंतर त्याचा ब्रेड बनवला. हे सर्व कामं तिनं स्वतःच केलेली आहे. तिच्या मित्रांनी एकही काम केलेलं नाही. आणि खायच्या वेळेस मात्र म्हणतात की आम्ही खाऊ, आम्ही खाऊ, आम्ही खाऊ. त्यावेळेस ती मात्र म्हणते की आता तुम्ही नाही तर मीच खाईन. म्हणून तिनं काय केलं? तिनं स्वतः आणि आपली जी पिल्लं आहेत लहान, तर त्या सर्वांना बोलवून घेतलं आणि तिनं तो पाव बनवलेला खाऊन टाकला. म्हणजे तिनं कष्ट केलं होतं, म्हणून त्या कष्टाचं फळ तिला त्या ठिकाणी मिळालं. म्हणून आपणही कष्ट केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट मिळणार नाही. तुम्ही जर चांगला अभ्यास केला तरच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तुम्ही जर अभ्यासच नाही केला तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला मार्क जर चांगले मिळवायचे असतील तर तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल. म्हणजे जसं ह्या कोंबडीला ब्रेड खायचा होता, तर तिला ब्रेड खाण्यासाठी अगोदर सर्व कष्ट करावं लागलं, काम करावं लागलं, त्यावेळेस तिला तो ब्रेड खायला मिळाला. त्या पद्धतीनं जर तुम्हाला चांगले मार्क हवे असतील, चांगलं यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा चांगला अभ्यास करावा लागेल. अभ्यास करावा लागेल म्हणजेच तुम्हाला त्याचा कष्ट घ्यावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क मिळतील, तुम्हाला चांगलं यश मिळेल, असं या गोष्टीवरून आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे.